हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. येस. सो आज आम्ही जातोय देवीच्या आगमनाला. आमच्या अरे आगमन तरी होते रे बिचारीचं. आमच्या देवीचं आगमन आहे आज. सो आम्ही जातोय आगमनाला. आणि ॲज युजल नाही, पण हे ब्रिजचं थोडं इश्यू झालं आहे. सो आमची देवी कुठेतरी दुसरीकडे, आम्ही कुठेतरी दुसरीकडे, म्हणून मग आता आम्ही लोक इकडे थांबलोय. मी कॉल केला होता माझ्या दादाला. इकडे थांबलोय. माझा दादा बोलला की देवी इथेच आहे सिग्नलला, म्हणून मग आम्ही लोक इकडे थांबलो. आम्ही बोललो आता येऊन दे, कारण आम्हाला जायचं होतं देवी उचलताना. पण आज पहिल्यांदा असं झालं की कधीच्या कधी देवी उचलली आणि मला आता ब्रिज बंद आहे म्हणून लवकर केलं. ब्रिज ऍक्च्युली आमच्या इकडचा ब्रिज बंद आहे, म्हणून इकडे सगळं ट्रॅफिक आहे, तर देवी लवकर आणतात. मग आम्ही इथे थांबलोय देवी येण्याच्या टर्निंग पॉइंटला. मग इथून तिच्या सोबतच जाऊ. बघू, म्हणजे सोबत जाऊ नाही तर मग जाऊ आधी, कारण खूप ट्रॅफिक आहे. देवी कधी तिथपर्यंत पोहोचेल माहिती नाही. हो ते तर आहे. बघू आता. आणि हा बघा, हा पण आलाय. मगाचपासून मी गाडी मला ड्रायव्हर घेऊन आली. आता हा चालवतोय. तर हे बघा कसं असं वाटतंय ड्रायव्हर आहे हा. रॅपिडो, माय पर्सनल रॅपिडो. पेड प्रमोशन. ह्याला मी बोलली होती की ये आगमन आला, तर हा मला बोलला की बघू बोलला. आणि आता आलाय कारण तिने बोलवलं मला. हा, मी बोलली की ये म्हणून. तर हा नाही नारळ देऊन सत्कार करणार आहे. हो ना. आम्ही 5 मिनिटं आधीच कॉल केलेला माझ्या दादाला की देवी कुठे विचारला. तेव्हा तो बोललेला की इकडेच मेन रोडला एक वर्कशॉप आहे, तिकडे बोललेला तो देवी. आणि आम्ही तिकडनं इकडे पोचलोय, तरी अजून देवी नाही आली इथपर्यंत. आणि देवी मेन सिग्नलला होती आत्ताशी. बघू आता आमची देवी पण येईल, मग भेटू आपण. देवी आली की आपण तुम्हाला दाखवतो. येस, बँजो वगैरे सगळं रेडी आहे गर्दी. हा, सगळं आमच्या इकडे सगळं रेडी आहे. बस देवी मागे पण वाजतोय काय माहिती तुम्हाला आवाज येत असेल. हा, आमचा आवाज येतोय नाही येतोय माहिती नाही. अरे आमचा नाही, बँजोचा. आपला कुठे. चलो बघू, देवी आली. बाय. ही बघा गाईस आमची देवी. एवढा वेळ थांबलेलो आम्ही इकडे आणि आत्ता दिसली फायनली आम्हाला. बघा गाईस. देवी येणार आहे ना, म्हणून सगळं रांगोळी वगैरे काढली आहे. आणि हा पाऊस ॲज युजल, या पावसाने सगळी घाण करून टाकली. नशीब हे मंडपाच्या आत होतं म्हणून राहिलं. बघा, एलपिंस्टनची भवानी माता, हे मंडपाच्या आतमध्ये होतं ना सगळं फुलांचं, म्हणून ते तसंच राहिलं आहे. आणि जे खाली केलेलं ना, ती पूर्ण रांगोळी पुसून टाकली. पूर्ण रांगोळी, काहीच नाही राहिलं आहे आता. सो बघू आता. मी पण जाते आता खाली. आणि आज असं पण ब्लॉगमध्ये यायला कोणतरी नवीन आलं आहे. आज 2 जण सोडून कोणतरी एक्स्ट्रा दिसेल ब्लॉगमध्ये. सो माझी भाची आहे ही. माझी भाची आहे, छोटी आहे ही माझ्यापेक्षा, जरी वाटत नसेल, पण माझी भाची आहे ही. सो बघू. हा पण थांबला इकडे. हा, आता तिघं पण खाली. सॉरी, 4 आहे. तिची एक फ्रेंड पण आहे, पण तिला मी विचारलं नाही ना ब्लॉगमध्ये घेऊ का, म्हणून मी नाही घेतलं. घेऊ का तिला पण, तिला असते यायला. सो ही बघा, ही मी आणि हा आणि ती एक फ्रेंड, आम्ही 4 आता जातोय खाली. आणि माझा अजून एक भाचा आहे जो तिकडे देवीच्या मागे उभा आहे. हे बघा गाईस, मस्त लाइटिंग वगैरे आहे, मस्त. हा, थोडी काढली आहे. आणि इथून एंट्रन्स आहे. पाऊस पडतोय ना, म्हणून मग जास्त नाही काढली आहे काय. आता आवाज येईल नाही येईल. इथे अजून खूप काम बाकी आहे, बट स्टील एवढं तर केलं आहे. चलो जाऊ आता. तिला नाचायला घ्यायला पाहिजे आता. काय मजा चालू आहे ना आपण तिथे जाऊ आता. चलो.
12:30 वाजत आले आहेत आणि आगमन संपन्न झालं. हां, आणि देवी बसली आहे समोर. आणि खूप वर्षाने असं खूप रेअरली होतं की एवढं लवकर येते देवी. कारण म्हणजे मला लवकर घरी जायला भेटतं. हां, म्हणजे एक गोष्ट आहे की आज देवी आणायला खूप लवकर गेलेले, कारण हा ब्रिज बंद आहे आमच्या इकडचा. पण तरी पण खूप लवकर बसली आहे. मला तर एक्सपेक्ट होतं की अमावास्या संपणार आहे 1:30ला वगैरे, तर 1:30 वाजेपर्यंत बसेल. बट खूप लवकर बसले. ऑलमोस्ट सगळं बँजो वगैरे सगळं बंद झालंय. आणि हा बघा फक्त इथं तोंड चालते. ते तर आता बंद नाही होणार असं, पण कारण आमची देवी आली आहे. चांगली एनर्जेटिक फिलिंग येते. देवी हे बघा इथे देवी बसली आहे. आणि गाईस आम्ही लोक एवढं लकी आहे की आमचा असा फ्लोर आहे आणि फ्लोरच्या समोरच देवी बसते. म्हणजे हे बघा, म्हणजे बरोबर फ्लोरच्या समोरच आहे की जे पण किती काही जेवढे पण 9 दिवसातले प्रोग्राम आहे सगळं आम्हाला इकडून दिसतं. एवढे लकी आहे आम्ही. लकी ऑडियन्स. सिरियसली इकडे आमचे प्रोग्राम असतात आणि त्या साईडला आता काही आहे नाही, पण त्या साईडला स्टेज असतो जिकडे असं इकडच्या लोकांसाठी वगैरे काही ना काहीतरी असंच ठेवतात 9 दिवस काय. मग आम्हा लोकांना म्हणून मला आवडतं की इकडनं समोरूनच दिसते. म्हणजे कधी पण बघा बस इकडनं देवी दिसते. सो आम्ही लोक ह्यासाठीच खूप लकी आहे. आणि मी ह्याला पण बोललेली की यावर्षी ये आगमनाला आणि बघ हां इकडे गर्गे. आणि ही पण मी या वर्षी नाही आलो. मी तर आली आहे गाईज राहायला. हां काळी दिसतेस ग. देवी बद्दल काय बोलू. अरे ते एक्सप्रेस करता नाही येत, ते मनात असतं. बस यार मला